8. आपण उदाहरणासाठी मेथीची भाजी घेऊया. शेंगदाण्याचा कूट टाकून केलेली मेथीची भाजी, मुगाची डाळ टाकून केलेली भाजी, तुरीची डाळ टाकून केलेली मेथीची शेंगदाण्याच्या पिठल्यात टाकून केलेली पातळ मेथीची भाजी, मेथी बटाटा भाजी, मेथीचे थालीपीठ, मेथीचे पराठे, मेथीच्या पुऱ्या, मेथीचे वडे हे आपण आलटून पालटून करू शकतो. 9. हरभऱ्याची डाळीचे, मुगाच्या डाळीचे किंवा कोणत्याही डाळीची भजी करताना डाळ 4 ते 5 तास आधी वाटून ठेवावी, भजी चांगली होतात. 10. सोयाबीन भाजी करताना आपण आधी ते उकडून घेतो. नंतर ते थोडं थंड झाल्यावर त्यातलं पाणी दाबून काढावं, म्हणजे नंतर भाजी करताना आपण मसाले घातलेली ही ग्रेव्ही रस्सा त्यात जातो. मग ते चविष्ट लागतात. पाणी नाही काढलं तर मसाल्याचं पाणी त्यात जायला जागाच राहत नाही. म्हणून ते पानसट लागतात. 11. स्वयंपाक करताना ओटा घाण झाला असेल तर तो लगेच पुसून घ्यायची सवय असू द्या. कधी पाहुणे आले आणि त्यांनी तशाच खरकट्या ओट्यावर स्वयंपाक करताना आपल्याला बघितलं तर चांगलं नाही वाटत. आपल्यालाही त्यामुळे ही सवय असू द्या. 12. तुम्हीही कितीही चांगला स्वयंपाक करत असाल